ग गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी 25 जानेवारी 2025 शनिवारी रोजी आहे. याला षटतिला एकादशी म्हणतात. शास्त्रानुसार षटतिला एकादशीचे व्रत केल्याने कन्यादान, सुवर्णदान आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्येइतके पुण्य मिळते. या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. भारतीय संस्कृतीत एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे आणि तिळाचे विशेष दान केले जाते. षटतिला एकादशीला दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्यावरच तुमची पूजा पूर्ण मानली जाईल आणि त्याचे फळ तुम्हाला मिळेल असे मानले जाते की हे व्रत केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. यंदा षटतिला एकादशीचा दिवस शनिवार आला आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूसोबतच शनिदेवाचीही पूजा केली जाणार आहे. षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. या एकादशीला तीळ 6 वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. तिळाची अंघोळ, तिळाचं उबटणं, तिळाचं हवन, तिळाचं तर्पण, तिळाचं भोजन आणि तिळाचं दान. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो. हा उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि गरिबी दूर होते. षटतिला एकादशी व्रतकथा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ही एक ब्राह्मण स्त्री तिच्या पतीच्या मृत्यूनंतर भगवान विष्णूच्या पूजेसाठी आपले जीवन समर्पित करते. ती दर महिन्याला एकादशीला प्रामाणिकपणे उपवास करत असे. परंतु दान आणि सद्गुणाचे महत्त्व तिला समजत नव्हते. कुठेतरी त्यांच्या भक्तीमध्ये त्याग आणि औदार्याचा अभाव होता. हे पाहून भगवान विष्णूला काळजी वाटू लागली. त्यांना वाटले की माझा हा भक्त माझी खूप श्रद्धेने पूजा करतो, परंतु त्याची भक्ती परोपकाराशिवाय अपूर्ण आहे. त्यानंतर त्यांनी एक युक्ती आखली. त्यांनी भिकाऱ्याचा वेश धारण केला आणि ब्राह्मणीच्या झोपडीत जाऊन भिक्षा मागितली. नकळत ब्राह्मणीने भिक्षूच्या हातात मातीचा ढीग ठेवला. भगवान विष्णू त्या ढिगासह आपल्या दिव्य निवासस्थान वैकुंठ येथे परत गेले. काळ गेला आणि ब्राह्मणीही मरण पावली. तिच्या कर्मानुसार ती स्वर्गात पोहोचली. स्वर्गात तिला तिची झोपडी सापडली. परंतु अन्न आणि पैशाविरत ती घाबरून भगवान विष्णूंकडे गेली आणि आदरभावाने विचारले, हे प्रभू, मी आयुष्यभर तुमची पूजा केली आहे, तरीही माझी झोपडी इतकी कोरडी का आहे? त्यानंतर भगवान विष्णूंनी तिला दान, धर्माचं महत्त्व आणि भिक्षा म्हणून तिने दिलेल्या मातीच्या ढिगाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितलं, तुझी भक्ती खरी आहे, पण ती दान धर्माशिवाय पूर्ण होत नाही. जेव्हा देव मुली तुला भेटायला येतील तेव्हा तू तुझ्या झोपडीचं दार उघड. मग त्या तुला षटतिला एकादशी व्रताचे महत्त्व सांगतील. ब्राह्मणीने परमेश्वराच्या आज्ञेने पालन करत वाट पाहिली. काही काळानंतर दिव्य सौंदर्याने परिपूर्ण देवमुली तिच्या झोपडीत आल्या. ब्राह्मणीने त्यांना षटतिला एकादशीच्या उपवासाबद्दल विचारले. देवमुलींनी तिला या व्रताची पद्धत आणि महत्त्व तपशीलवार समजावून सांगितले. ब्राह्मणीने षटतिला एकादशीला पूर्ण श्रद्धेने आणि विधीने उपवास केला. या उपवासामुळे तिची झोपडी अन्नसंपत्ती वैभवाने भरली. तिची चूक कळली. तिला दानधर्माचे महत्त्व जाणवले. ही कथा संदेश देते की केवळ भक्तीच नव्हे तर दान आणि सद्गुण हे देखील जीवनाचा अविभाज्य भाग आहे. षटतिला एकादशीला उपवास केल्याने आणि तीळ दान केल्याने व्यक्तीला भौतिक सुख तसेच मोक्ष मिळतो. हा व्रत आपल्याला त्याग आणि औदार्य आणि निस्वार्थ सेवेचा धडा शिकवतो. षटतिला एकादशीचा शुभ संयोग. धर्मग्रंथानुसार एका महिन्यात 2 एकादशी असतात. अशा प्रकारे एका वर्षात 24 एकादशी येतात. षटतिला एकादशी या व्रतात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. मान्यता आहे की या व्रतात जो व्यक्ती जितक्या प्रकारे तिळाचा उपयोग आणि दान करतो त्याला तितके 1000 वर्ष स्वर्ग मिळतो. पुढे जाणून घ्या की कधी आहे षटतिला एकादशी, पूजाविधी, मंत्र, शुभमुहूर्त आणि संपूर्ण माहिती. कधी आहे षटतिला एकादशी तर पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 24 जानेवारी शुक्रवारच्या संध्याकाळी 7:25 सुरू होईल, जी 25 जानेवारी
शनिवारच्या रात्री 8:32 राहील. एकादशी तिथीचा सूर्योदय 25 जानेवारीला होत असल्याने या दिवशी हे व्रत केले जाईल. या दिवशी ध्रुव नावाचा शुभ योग दिवसभर राहील. या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे. षटतिला एकादशी 2025चा शुभ मुहूर्त सकाळी 8:34 ते 9:56 आहे. तसेच दुपारी 12:17 तर 1 वाजेपर्यंत आहे. दुपारी 12:39 ते 2 वाजेपर्यंत आहे. दुपारी 3:22 ते संध्याकाळी 4:43 आहे. या विधीने करा षटतिला एकादशीचे व्रत. 25 जानेवारी शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी करा आणि त्यानंतर व्रत पूजेचा संकल्प करा. दिवसभर व्रताच्या नियमाचे पालन करा. शुभ मुहूर्तापूर्वी पूजेची संपूर्ण तयारी करा. मुहूर्त सुरू झाल्यावर भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा चित्र एका बाजोट्यावर स्थापित करा. भगवान विष्णूंना तिलक लावा, फुलांची माळ घाला, शुद्ध तुपाचा दिवा लावा, अंबीर, रोळी, कुंकू इत्यादी गोष्टी एक एक करून अर्पण करा. भगवान विष्णूंना उडदाचे, तिळाचे, खिचडीचा नैवेद्य दाखवा. त्या तुळशीची पाने नक्की घाला. भगवान विष्णूंची पूजा करून या मंत्राने अर्घ्य घ्या. सुब्रह्मण्य नमस्तेस्तु महापुरुष पूर्वज गृणाद्रेयं मया दन्तं लक्ष्म्या सह जगत्पते. पूजेनंतर आरती करा. रात्री भजन करा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला ब्राह्मणांना जेवण घातल्यानंतर स्वतः जेवण करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलमध्ये लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.